गाव परिसरात कोल्हेवाडा मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या। अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून याच उद्देशाने या परिसरात विविध अशा आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या। बेटी बचाओ बेटी पढाओ, शेतकरी आत्महत्या, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा अशा विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या या ठिकाणी रेखाटण्यात आल्या। कोल्हेवाडा मित्रमंडळातर्फे या रेखाटण्यात आल्या आहेत। या परिसरामध्ये विविध अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। संपूर्ण परिसर हा भगवामय करण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिर यांची प्राणप्रतिष्ठा होत असून देशभरात मोठी जय्यत तयारी ही करण्यात येत आहे। आम्ही जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील हा कोल्हेवाडा परिसर आहे। आपण पाहू शकतो की या रांगोळीच्या माध्यमातून एकंदरीत जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, बेटी बचाओ बेटी पढाओ, सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ अशा विविध रांगोळ्या या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत। ज्यांनी या रांगोळ्या रेखाटल्या आहेत ते जुने जळगाव परिसरातील आमच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय या नेमक्या रांगोळ्या रेखाटण्यामागची त्यांची संकल्पना आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगणार या रांगोळ्या रेखाटण्यामागचा आपला नेमका उद्देश काय होता? आता आपल्या कोल्हेवाड्यात जुने जळगाव येथील 22 तारखेनिमित्त श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीरामांची स्थापना होत आहे। तर त्या श्रीरामांच्या 22 तारखेच्या कार्यक्रमानिमित्त आपण आपल्या कोल्हेवाड्यात बेटी बचाओ बेटी पढाओ, सेव्ह अर्थ सेव्ह वॉटर सेव्ह ॲनिमल आणि शेतकरीची आत्महत्या राहिला विषय पाण्याचा, तर जेव्हा राम वनवासाला गेले होते तेव्हा त्यांनी म्हणजे आमच्या माहितीनुसार की पानं फळं फुलं हेच गोष्टी त्यांनी तेव्हा त्यांना अवेलेबल होत्या आणि त्यावरच त्यांचं जीवन होतं। तर आम्ही ही सर्व संकल्पना डोक्यात ठेवून आम्ही कोल्हेवाड्यामध्ये या सर्व गोष्टी आम्ही लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। दिवाळी मनवली जाते सर। हे आपण आमच्या जुने जळगाव परिसरात 90% ते 80% शेतकरी वर्ग आहेत। आम्ही हे शेतकऱ्याचं जे आत्महत्येचं हे ते आम्ही त्यासाठीच उभारलेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।